हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. हा माझा पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे जरा समजून घ्या बरं का. चला तर मग आज होता वेनसडे आणि मिस्टरांनी आणून दिलं मला मटण. म्हणे मटण बनव. तर मी विचार केला की चला 2 पद्धतीचं बनवूया, एक काळं सुक्कं आणि एक मटण ग्रेव्ही. मिस्टरांना आणि मुलाला माझ्या फार आवडतं आणि घेऊया बनवायला. आता खरं तर काय झालं माहिती आहे का, मला ना माझ्या फॅमिलीमध्ये बऱ्याच लोकांनी व्लॉग शूट कर असं सजेस्ट केलं होतं, पण मी नाही करू शकले. कारण की तेव्हा माझ्याकडे तेवढा चांगला कॅमेरा क्वालिटीचा फोन नव्हता. माझा अजून एक इन्स्टा आय डी आहे बरं का, ज्यावर तुम्ही लोक भरभरून माझ्या व्हिडिओजला प्रेम देता. तो इन्स्टा आय डी माझा मराठी मीम्सचा आहे आणि त्याच्यावर चांगली मला रीचही मिळते, चांगले फॉलोवर्सही झालेत. तर मी आता माझ्याकडे फोन आला तर मी असं विचार केला की चला व्लॉगही शूट करून बघूया आणि या माझ्या व्लॉग व्हिडिओजला तुम्ही लोक तेवढंच प्रेम द्याल असं मी अपेक्षा करते. तर काय झालं सांगते. माझ्या नवऱ्याने मला नवीन चांगला फोन घ्यायचं ठरवलं आणि आम्ही निघालो फोन घ्यायला घराच्या बाजूला असलेल्या मॉलमध्ये. तर सॅमसंगचा फोन घ्यायचा हे आमचं आधीच ठरलेलं होतं, पण मला वाटलं नव्हतं किंवा मी असं ठरवलं होतं की एवढं महागातला वगैरे फोन घ्यायचा नाही, आपलं काम चालेल, आपल्या बजेटमध्ये येईल तेवढाच फोन घ्यायचा. तिथे गेलो आणि माझ्या नवऱ्याने बॉम्बच फोडला. त्यांनी मला एवढा महागातला फोन घेतला की मी विचारही नाही करू शकले की मी एवढा महागातला फोन कधी वापरू शकते. आणि फोन घेतला आणि आता तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतील व्लॉग्स. तर चला बोलता बोलता माझं इथे जेवण पण बनवून झालं. बघा सुक्कं ते छान दिसत होतं, काळं मटण आणि हे मटण ग्रेव्ही, लाल मटणही बोलू शकतो आपण त्याला. जेवण रेडी करून झालं, चपात्या वगैरे सगळ्या बनवून झाल्या, भात झाला. आता मुलाचं प्लेट मी रेडी केलं, त्याला नेऊन दिलं आधी आणि त्याच्यानंतर त्याला विचारलं की कशी झाली आहे मला ते सांग. तर तो काय, त्याला तर खूपच आवडतं आणि तसेही मुलांना सगळ्यांना आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतंच. आणि मीही नंतर खाऊन पाहिलं तर खरंच खूपच छान झालं होतं, खूपच एकदम डिलिशियस लागत होतं. माझ्या नवऱ्यालाही फार आवडलं. आणि त्याच्यानंतर मग मी भांडे वगैरे सगळा पसारा आवरून घेतला. कामं म्हणजे कामं कधी आपल्या बायकांची संपतच नाहीत. त्यानंतर संध्याकाळी थोडासा मी आराम करते. 4 ते 6 हा माझा मी टाईम असतो रील स्क्रोल करत बसायचा. त्याच्यानंतर 7 वाजता माझं पाणी येतं. मग मी नंतर कपडे धुतले आणि त्याच्यानंतर कपडे वाळत घातले. त्यानंतर वाळत घातल्यानंतर कपडे मी माझं थोडंसं स्किन केअर केलं. थोडंसं चेहऱ्याला मी माझं घरीच ऑइल जे रेडी केलेलं आहे त्या ऑइलने मी थोडंसं मसाज वगैरे करते आणि ते तसंच ठेवते. नेक्स्ट डे डायरेक्ट मी त्याला वॉश करते. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्या आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.